नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की मी कुठे आलेली आहे. तर आपण तोच ब्लॉग थोडासा कंटिन्यू करत आहोत कारण तो ब्लॉग खूप जास्त मोठा होत होता, त्यामुळं आपण कंटिन्यू केलेला आहे. आणि फायनली आपण आपल्या रूमवरती पोहोचलेलो आहोत. चला जाऊया आतमध्ये. हे बघा, सर्व बॅगा वगैरे असं घेऊन माझे मिस्टर जात आहेत. आपण जात आहोत वरती आपल्या रूमवरती. पाहूया कसं आहे काय. मी पण फर्स्ट टाइमच आलेली आहे इकडे. हे बघा, रूम ओपन केलेली आहे, बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. तर आता आपण पोचलेलो आहोत आणि आपल्या बॅग वगैरे आपण आता ठेवलेल्या आहेत. तर आता थोडंसं वायफायचं आपण थोडं पाहायला जाणार आहोत, आपल्याला भेटतो का वगैरे, थोडंसं करूया सेटअप. वायफायचं बघून आपण आता बसलेलो आहोत धाब्यावरती पार्सल घेऊन जाण्यासाठी दुपारी जेवणासाठी. मग त्याच्यानंतर थोडंसं मी भाजीपाला वगैरे घेऊन आपण हे बघा आलेलो आहोत रूमवरती. मित्रांनो, आलेलो आहोत आपण आता घरी. वायफाय काय आज भेटणार नाही, आज भेटला नाही. तिथल्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तिथं घेऊन ठेवलंय जावा म्हणून, पण इथं ज्याच्याकडं आहे ते बाहेर गेलेलं आहे, त्याच्यामुळे आज काय आपल्याला वायफाय भेटला नाही. आता ते रात्रीपर्यंत नाही तर उद्या देणार आहेत आपल्याला, उद्या भेटेल. आणि आता थोडंसं आपण स्वयंपाक वगैरे पण मी काय बनवून आणले नाही, खूप लवकर आपण सकाळीच निघालो होतो, त्यामुळे आता थोडंसं पार्सल आणलेलं आहे जेवायला. चला मी आता जेवण करतो. आम्ही आता रूममध्ये आलेलो आहोत आणि एवढं जास्त ऊन आहे ना, आपल्या गडचिरोलीपेक्षा खूप जास्त ऊन आहे रे बापरे. इकडं हालत बेकार झाली आहे. आता बरं झालं आणून ठेवलं का पाण्याचं कॅन. पाण्याचं कॅन पण आणलेलं आहे. चला आता जेवण करते आणि थोडंसं आज आराम करते. तर आज आहे दुसरा दिवस आपला इकडे आणि चला आज आम्ही जाणार आहोत थोडंसं बाहेर रूम वगैरे पाहण्यासाठी. जेवण वगैरे झालेलं आहे सकाळीच. त्यांनी आता म्हणजे दुपारी आता 1:30 वाजले दुपारचे. त्यांनी 12-12:30 वाजताच आणलेलं होतं आपलं व्हेज थाली पार्सल. ते आम्ही जेवण केलेलं आहे. आता आम्ही निघत आहोत एवढ्या उन्हामध्ये रूम पाहण्यासाठी, कारण परत त्यांना ड्युटीला जायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं टाईम मॅनेज काय होणार नाही, त्याच्यामुळं रूम पाहायला जाणार आहोत. चला तुम्हाला पण दाखवते कुठली पाहतो. भेटली पाहिजे आपल्याला, रूम भेटते का नाही माहीत नाही, पाहूया. आणि मग तिकडून आल्यानंतर तुम्हाला दाखवते की हे आपलं जे मी कुठं राहत आहे ना, हे तुम्हाला इथलं सर्व टूर देते, थोडीशी दाखवते. चला मग जाऊया बाहेर. तर निघालेलो आहोत आपण बाहेर रूम पाहण्यासाठी. एवढ्या उन्हातच निघालेलो आहोत, कारण नंतर दुपारी माझ्या मिस्टरांना ड्युटीवर जायचं आहे. आणि एका ठिकाणी आपण आलेलो आहोत, इथं रूम वगैरे पाहिली, छान वाटली, पण सध्या ते पण रिकामी नव्हती. मग त्याच्यामुळे आपण दुसरीकडे आणखीन जात आहोत रूम पाहण्यासाठी. इथे एक पोचलेलो आहोत, इथं पण विचारलं, मग आहे म्हटले त्यांनी. मग हे बघा आपण पाहत आहोत. इकडं 2-3 जे हे दिसले हे चांगले वाटत होते, थोडंसं बेटर वाटलं. पण जे पाठीमागचा बाथरूमचा एरिया होता ना, ते खूपच घाण होता, त्याच्यामुळं मग हे आपल्याला आवडलं नाही. आणि हे बघा किचनला बेसिंग वगैरे पण नाही, त्याच्यामुळं हे आपल्याला आवडली नाही. हे खाली होती पण आवडली नाही. त्याच्यानंतर दुसरीकडे पण आलो, इथं पण रूम खाली नव्हती, रूम भेटत नाही. आम्ही खूप वेळेचा फिरत जात असले उन्हामध्ये, पण आपल्याला रूमा का भेटत नाहीत. हे इथल्या पण फुल आहेत. इथले एक भैया आहेत, त्यांनी आम्हाला घेऊन फिरत होते, सर्व रूमा वगैरे दाखवत होते. भरपूर ठिकाणच्या पाहिल्या पण कुठे चांगल्या नव्हत्या. त्याच्यानंतर मग आम्ही इथे थोडंसं लस्सी पिण्याकरता आलेलो आहोत. आम्ही 3 जण पण मग मस्त बसून थोडंसं लस्सी पिलो. अगोदर जागा नव्हती बसायला, त्याच्यानंतर जागा झाली. छान होती लस्सी. पिलेलं आहेत लस्सी, खूप छान वाटलं उन्हातून फिरून थोडंसं गार पिल्यामुळे. तुम्हाला मी इथे 2-3च दाखवलेले आहेत रूम. आपण 5-6च्या वरती आम्ही पाहत फिरलेलो होतो, पण आपल्याला रूम भेटलीच नाही शेवटी. मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं इकडे फिरत आलो देवरी रोडला. आणि मग हे बघा किती सुंदर असं वातावरण दिसत होतं, एकदम मस्त व्ह्यू होता. थोडंसं सावलीला थांबलो, छान वाटलं. मग त्याच्यानंतर थोडंसं सामान घेऊन जायचं होतं क्लिनिंगचं वगैरे. ते सामान घेऊन पण आपण आता जाऊया घरी आणि थोडा वेळ आराम करूया दुपारी. आलेलो आहोत रूमवरती आणि चला वरती थोडंसं जाऊन पाहूया टेरेसवरती कुठे वायफाय वगैरे लावायला जागा आहे का हे पाहण्यासाठी आम्ही दोघं पण आल्याबरोबर टेरेसवरती गेलेलो आहोत. बघूया वरती कसं कसं आहे ते. फर्स्ट टाइमच आपण जात आहोत टेरेसवरती. चला जाऊन पाहूया.
बघा मस्त सगळीकडे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. इकडे थोडेसे क्वार्टर, तिकडे दवाखाना वगैरे आहे, हॉस्पिटल. आणि आणखीन सगळीकडे इकडे या पण साईडला पूर्ण आपल्याला मागे पूर्ण जंगलच पाहायला भेटत आहे. चला दाखवते आणि मग तुम्हाला हे वरचं थोडंसं दाखवल्यानंतर आपण खाली जाऊया आणि तुम्हाला हे आपले हॉस्पिटलचे क्वार्टर आहेत, त्या क्वार्टरची टूर देते थोडीशी, कसं क्वार्टर आहे ते दाखवते. चला मग पाहूया आपण तो. बघा आपण वरती टेरेसवरती आलेलो आहोत. इकडे मागे पूर्ण जंगल आहे. टेरेसवरती आपण थोडंसं येऊन पाहत आहोत. त्याच्यानंतर जाऊया आपण खाली. आत्ताच आपण बाहेरून आलेलो आहोत, भरपूर ऊन आहे. चला खाली गेल्यानंतर मस्त गप्पा मारते, थोडंसं तुमच्याशी बोलते. आणि तुम्हाला वाटत असेल की मी लाईव्हला पण येत नाही, व्हिडिओ वगैरे पण टाकत नाही, कारण तुम्हीच पाहता आमच्या मागे भरपूर असे टेन्शन, हे सर्व प्रॉब्लेम चालू आहेत अचानकमध्ये. आता आपली तिथं लाईफ एकदम चांगली सुरळीत चालू होते, एकदम सेटल झालेलं होतं सर्व आपण मस्त. त्याच्यामुळे आता रेग्युलरमध्ये मी लाईव्हला पण येत होते, आपले व्हिडिओज वगैरे पण जसे जमल तसं आपले चांगले चालू होते. आपण आता चांगली सुरुवात करणार होतो, लॅपटॉप वगैरे घेतला, आता आपली इथून पुढे चांगली सुरुवात आपण करूया, असं सगळ्या प्लॅनिंग वगैरे एकदम चांगल्या सुरळीत आपल्या चालू होत्या. पण अचानकपणे मध्येच आपल्याला समजलं की आपल्याला आता इकडे येऊन ड्युटी करावी लागणार आहे, ट्रान्सफरचा असा विषय चालू अचानकमध्ये झाला आपला, की मग वरून लेटर वगैरे आलं आणि त्यामुळं असं आपल्याला इकडे पाठवलेलं आहे. त्यामुळं इकडे आपल्याला आता राहावं लागणार आहे. मग इकडे येऊन राहणं, रूम पण भेटत नाही, काय नाही. बरंच एवढं का होईना आपल्याला क्वार्टर तरी भेटलं, त्यामुळे थोडी राहायची सोय झाली. आणि आता मी आत्ता आलेली आहे, पण याच्या 8-10 दिवस 10-12 दिवस अगोदर माझे मिस्टर इकडे येऊन ते राहत आहेत आणि त्यांनी एकटंच इथे राहिले. त्यांना खायला प्यायण्याची खूप परेशानी, बाहेर एवढं काही खायला प्यायला पण भेटत नाही. भेटतं थोडंफार पण जास्त काही भेटत नाही. म्हणजे टाईमवरती एक धाबा वगैरे आहे, तिथं त्यांनी खाल्लेलं आहे, ते पण परेशानीमध्येच तिकडं इकडं काढलेले आहेत. आणि मी एकटीच होते तिकडं आपल्या गडचिरोलीमध्ये. तर मग आमच्या दोघांचे पण खूपच असे हाल झाले 8-10 दिवस. मग ह्यांनी 8-10 दिवसानंतर आता आपल्या गडचिरोलीला आले. मग तेव्हा आता त्यांनी मला इकडे घेऊन आले आणि आपण आता इथे राहिलेले आहोत. आणि आता आपण गडचिरोलीहून निघायच्या अगोदरच सर्व आता आपलं इकडे येऊन आपलं व्हिडिओ लाईव्ह वगैरे बंद पडू नये, आपल्याला त्रास होऊ नये, म्हणजे अडचण कुठली येऊ नये, म्हणून आपण तिथेच बोललेलो होतो की आम्हाला वायफाय वगैरे तिथं भेटेल का, असं तसं सगळ्या गोष्टीची चौकशी आपण केली. पण तिथे एका त्या ओळखीच्या दादांनी ते म्हणजे जे आहेत आपले हे वायफाय वगैरे जे देतात, त्यांनी म्हटलं होतं ठीक आहे तिथं रेडी आहे, तुम्ही फक्त जावा आणि घेऊन तिथं यूज करा, असं वगैरे आम्हाला सांगितलेलं त्यांनी. आता आम्हाला उद्या सकाळी पहाटे निघायचं, सकाळी 6 वाजता निघायचं होतं ना, तुम्ही पाहिलंच. तर त्याच्या अगोदरच रात्री यांनी त्यांच्या इथं जाऊन पण बोलले, विचारले की खरं कन्फर्म आहे का, कारण असेल तर सांगा, नाही तर दुसरं तर आपल्याला काहीतरी बघता येईल प्लॅन, दुसरं म्हणजे नेटसाठी काहीतरी जुगाड वगैरे दुसरीकडून तरी करता येईल. ते म्हटले तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही जावा फक्त, तिथं रेडीच आहे, असं तसं म्हटले. मग ठीक आहे म्हणून आता एवढं कन्फर्म सांगत आहे, त्याच्यामुळे मग आम्ही निघलो, सकाळीच निघलो. मग इथं आल्यानंतर मग आपण 10 साडे 11च्या नंतर पोहोचलो. त्याच्यानंतर आपण जेव्हा बाहेर गेलो होतो पहा सामान वगैरे आणायला, थोडंसं जेवण वगैरे घ्यायला पार्सल, तेव्हा आम्ही तिथं जाऊन विचारलं त्या दुकानवाल्यांना, की ते म्हटले की नाही इथं, तर त्यांनी सांगितलं पण ज्या मुलाकडं आहे ते सध्या द्यायला रेडी नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते वायफायसाठी पण यांनी खूप परेशान झाले. आपल्याला शेवटी तो वायफाय पण भेटला नाही. आणि इथं रेंजचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, मोबाईलचे रेंज बिलकुल येत नाही. मोबाईलला सध्या 1 काडी 2 काडी अशी रेंज आहे, त्यामुळे माझी एक रीलसुद्धा पोस्ट होत नाही. आणि लाईव्हचा वगैरे किंवा व्हिडिओ मी भरपूर व्हिडिओ बनवले, पण ते एडिट करून टाकण्याचा, कारण तसं रेंजच येत नाही, नेट पाहिजेच आपल्याला, त्यामुळं ते सर्वजण पेंडिंगमध्ये पडले माझं सगळंच. आणि मग मी लाईव्हला तर कशी येऊ, कारण इथं नेटच नाही, त्यामुळं ते नेटचा खूप प्रॉब्लेम झाला. तर त्यांनी एवढं विश्वासात आपल्याला घेऊन सांगितलं की 100% आहे, म्हणून आम्ही एवढं आलो. आणि मग इथं आपल्याला भेटलं नाही, त्याच्यामुळे खूप जास्त अडचणी सध्या चालू आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळेच मी येऊ शकत नाही लाईव्हला वगैरे. तुम्हाला वाटत असेल हे असं का करत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये भरपूर असं प्रॉब्लेम चालू आहे सध्या. आणि मग आता त्यांनी आणखीन दुसऱ्यांना पण बोललेलं आहे, आता ते पण बोललेत आज येऊन बघतो, लावतो. आज जर ठीक आहे लावलं तर ठीक, नाही तर उद्या येतो म्हटलेले आहेत. हो, 1-2 दिवसामध्ये आपल्याला भेटेलच नेट वगैरे, ते येऊन लावतील.
दुसऱ्या कंपनीचं वगैरे आता आपण चौकशी केलेली आहे त्यांनी, त्यामुळं. आणि गॅसचा पण तसाच विषय झाला. गॅसला पण भरपूर त्यांनी प्रयत्न केला. आता आपण इंडक्शनवर वगैरे किती दिवस बनवणार आहे ना, आणि आपला मोठा गॅस तर आपण घेऊन येऊ शकत नाही. कसा घेऊन येणार आहे? त्याच्यामुळे एका त्यांच्या ओळखीच्याच काकाकडे होता एक गॅस. त्यांनी म्हणे आम्ही यूजमध्ये वगैरे नाही, तर तुम्ही घेऊन जा आमचा. आणि मग ठीक आहे म्हणले, आणि आम्ही भरून आणून ठेवा तुम्ही, पैसे वगैरे आम्ही सर्व देतो. सर्व बोलणं झालं. ठीक आहे म्हटले. त्यांनी भरून पण आणला, घरी ठेवलं त्यांच्या. मग आम्ही किती यांनी मागे लागले की ठीक आहे आता घेऊन येता का, किंवा आम्ही येऊ घ्यायला. तर त्यांनी म्हणले नाही मी आणून देतो वगैरे उद्या सकाळी. मग त्यांनी आम्हाला तर उद्या निघायचं होतं, तर मग रात्रीपर्यंत आम्ही विचारलं की कधी म्हणजे घ्यायला येऊ का. नाही ते म्हटले की नाही आता सध्या येऊ नका, मी उद्या सकाळी तुम्हाला आणून देतो गॅस कन्फर्म 100%. तर यांनी म्हटले की ठीक आहे, पण खरंच नक्कीच तुम्ही देणार आहात का, कारण आम्हाला दुसरीकडून तर कुठून तर पाहता येईल, काहीतरी जुगाड दुसरा तरी काही करता येईल. असं म्हटले. नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका काहीच, मी भरून आणून ठेवलं आहे आणि तुम्हाला नक्कीच उद्या देऊन देतो म्हटले ते गॅस. त्याच्यामुळं आम्ही म्हटलं ठीक आहे, आता गॅस वगैरे तर भेटेल. त्यानुसार मग आम्ही आमचं प्लॅनिंग पुढचं करत होतो. मग नंतर दुसरा दिवस सकाळी आम्ही त्यांना फोन केला, तर ते बिलकुलच फोन उचलत नाही. फोन वगैरे बंद करून ठेवला. मग आता फोन बंद करून ठेवला, फोन केला तरी रिंग जात आहे तरी ते उचलत नाहीत. मग आता आपण काय समजणार ना. मग त्याच्यानंतर त्यांनी असं क्लिअर तोंडावर तरी सांगायचं ना, द्यायचं नसेल तर नाही द्यायचं, समोरच्याला कशाला अडकवून ठेवायचं. असे भरपूर अडचणी येतात सध्या आमच्या चालू होत्या डोक्यामध्ये, एवढ्या प्रॉब्लेम काय सांगू तुम्हाला. असं झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी ते गॅस पण दिला नाही, आपला फोन रिसीव्ह केला नाही. एवढं आपल्याला आश्वासन देऊन, एवढा आशेवर ठेवून की 100% तुम्हाला मी भरून आणून ठेवलं आहे, तुम्हाला मी देणारच आहे, असं म्हणून एक आपल्याला अडकवून ठेवलं. आपली पुढची प्लॅनिंग सगळी त्यांनी फ्लॉप केली. आणि त्याच्यामुळं आपलं एक दिवस इकडं यायचं तिथं थांबलं. आणि मग आम्ही डिसिजन घेतलं की आता त्यानंतर आपल्याला दुसरीकडून तर गॅस भेटतच नाही आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे गॅसचे किती प्रॉब्लेम चालू आहेत. मग त्यामुळे शेवटी आम्हाला ते इंडक्शन घ्यावं लागलं. मग इंडक्शन घेऊन आपण आलो, तर नंतर हे वायफायचा प्रॉब्लेम सुरू झाला. हे असे सगळे प्रॉब्लेम चालू आहेत ना, काय सांगू तुम्हाला. खूप आता सध्या लाईफ एवढी डिस्टर्ब झाली आहे ना, एका डिसिजनमुळे. म्हणजे यांचं इकडं ड्युटीचं जे चेंज झालं आहे, त्यामुळे एका डिसिजनमुळे भरपूर लाईफ डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळे सगळ्या अडचणी येत आहेत. आणि त्यामुळं आता मला टाईमवर लाईव्हला पण यायला शक्य होत नाही, किंवा इकडं रेंज नाही. आता भरपूर प्रॉब्लेम आहे. आपण एवढ्या डीप एरियामध्ये इकडं आता आलेलो आहोत, त्यामुळं फोन पण कधी कधी लागत नाही, एवढं रेंज येत नाही. इकडं जेन्युइन प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत आपल्याला नेट भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी लाईव्हला पण जोडू शकत नाही, अशी गोष्टी आहेत. पण इकडच्या काही लोकांचं मला हे वागणं पटलं नाही की एवढं तुम्ही 100% आश्वासन देता की आपलं झालेलंच आहे काम, तुम्ही फक्त जा, किंवा झालेलंच आहे, मी भरून आणून ठेवलं आहे, मी उद्या 100% देतो असं म्हणायचं. आणि ऐन टायमिंगवरती फोन बंद करायचे किंवा उचलायचं नाही. तुम्हाला द्यायचं नसेल तर कोणी पण प्रत्येकाने तोंडावर सांगायचं ना की नाही बाबा आम्हाला लागणार आहे, आम्ही नाही देऊ शकत, तुम्ही बघा दुसरा पर्याय तुमचा काय आहे तो पहा, तुम्ही पर्यायी मार्ग दुसरा शोधा, किंवा दुसरा ट्राय करा कुठून भेटलं तर. बरोबर आहे ना. समोरच्यांना तर समजतं की आपल्याला काय करायचं आहे, पण हे असं आपल्याला सगळीकडून अडकून ठेवतात. आणि मग ऐन टायमिंगला आपण तर काय करणार आहे ना, या अशा गोष्टी होतात. असे लोक खरंच खूप बेकार, असे असूच नाही लाईफमध्ये. किती जरी जवळचे लोक तसे केलेले आहेत आपल्याला, त्यामुळं अवघड आहे सध्याची कंडिशन. आता चालू आहे आपलं थोडं थोडं. आता नेट पण आपण आता दुसऱ्याच एकाकडून आपण विचारलेलं आहे, आणून लावतील ते 2 दिवसामध्ये, आज किंवा उद्या, पाहूया. अशा सर्व गोष्टी सध्या आयुष्यामध्ये चालू आहेत. एवढ्या अशा सध्या अडचणी, टेन्शनचा माहोल सध्या चालू आहे. त्यामुळं काय करावं काय नाही काहीच समजत नाही. आता एवढं चांगलं वाटत आहे की आता एवढ्या 8-10 दिवस जे आम्ही वेगवेगळं राहिलो, यांनी एवढ्या लांब इकडं, मी एवढ्या लांब तिकडं, ते आता सोबत आहोत हे जरा चांगलं वाटत आहे. फक्त जेपर्यंत आपल्याला नेट वगैरे भेटत नाही, किंवा आपल्याला बाहेर कुठं रूम भेटत नाही, जेव्हापर्यंत आपल्याला जरा स्टेबल राहायची सोय होत नाही ना, तोपर्यंत थोडेसे आहेत मागे टेन्शन. त्याच्यानंतर काय आपण सगळं सुरळीमध्ये होईलच, काय असंच राहणार नाही, भरपूर दिवस होईल, थोडासा वेळ लागेल. तर ते असे माझ्या मागे भरपूर काही अशा अडचणी, प्रॉब्लेम आहेत, ते तुम्हाला मी सांगितल्या. थोड्याफार आपण सांगू शकत नाही, अशा गोष्टी आहेत. त्यामुळं
अशी माझी सध्याची डिस्टर्बन्स लाईफ चालू आहे आमच्या दोघांची. त्यामुळे आम्ही खूप जास्त असं स्ट्रेसमध्ये वगैरे आहोत. त्यामुळे सध्या अशा गोष्टी चालू आहेत सगळीकडूनच आपल्याला. कुठूनच कुठला एक चांगलं काही भेटत नाही. आणि आता पाहूया, आता नेट वगैरे भेटल्यानंतर चांगली कुठं रूम भेटली किंवा नाही जरी भेटली तरी आताच आपल्याला खूप पूर्ण क्लीन वगैरे करून सगळं सेटअप करावं लागेल. बाकी गोष्टींना ठीक आहे, पण थोडं खूप जास्त घाण आहे. आता ते बेसिंग वगैरे जर आपण घासायचं वगैरे म्हणलं तर एवढं घाण आहे ना की आपणच आजारी पडल असं गोष्टी आहेत. चांगलं आहे सगळ्या गोष्टींना, पण जे कोणी त्याच्या अगोदर राहत होते त्यांनी पण थोडंसं कसं आपलं आहे असं समजून राहत नाही. तिथे हे गव्हर्नमेंटचे क्वार्टर म्हटल्यानंतर कोणी पण कसं पण राहतं, तेवढा चांगला यूज करत नाही, सगळीकडे घाण वगैरे करून ठेवतं. असं करायला नाही पाहिजे. सर्वांनी हे आपलंच आहे किंवा आपल्यानंतर इथं दुसरं कोणीतरी येऊन राहणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनीच चांगलं थोडंसं तरी साफसूफ करून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यात दुसऱ्यांचा काही दोष नाही. जे इथं येऊन राहतात आणि एवढं घाण करून जातात त्यांचाच दोष आहे हा, दुसऱ्यांचा काय नाही. आता आम्ही जिथे पण जातो आम्ही आपल्या स्वतःच्या घरापेक्षा चांगलं आपण एकदम स्वच्छ नीटनेटकं ठेवतो. आणि तिथून सोडून जाताना पण आम्ही एकदम धुवून वगैरे सर्व क्लीन करून देतो, असे आपण आहोत. पण तसे सर्वजण नसतात, त्यामुळं दुसऱ्यांना अडचण येते ना, प्रॉब्लेम. आता आपण कालपासून आलेलो आहोत पण तिथं आपण बनवू शकत नाही स्वयंपाक जेवण वगैरे. तिथं आपण साधं एक प्लेट ठेवू शकत नाही, एक प्लेट घासू शकत नाही, असं ते बेसिंग आहे एवढं घाण. तर ठीक आहे, चालत असते, जाऊ द्या. मी बाथरूम मध्येच घासले आता भांडे वगैरे थोडेसे. तिथं आपण थोडं केलेलं आहे सेटअप, म्हणजे तिथंच आपण बाथरूम मध्येच भांडे वगैरे घासले कसं तरी. आता जोपर्यंत आता रूम जर बघते आज उद्या आपल्याला बाहेरच खावं लागणार आहे. जर तिकडं बाहेर नाहीच भेटली तर मग आता आपण त्याला हार्पिक किंवा हायपो वगैरे जे हॉस्पिटलमध्ये भेटतं ते काहीतरी आणून एकदम 2-3 ग्लोव्ज घालून सगळं नीटका आपण करून घेऊया, स्वच्छ सगळं धुवून पुसून घेऊया. आता आपल्याला राहायचं म्हणल्यावर आपल्याला तर असं राहायला बिलकुल आवडत नाही. करूया आपण सगळं स्वच्छ क्लीन. तुम्हाला दाखवतेच मी सगळ्या गोष्टी, पण सध्या अशा अडचणी आहेत, तुम्हाला थोडंसं सांगावं म्हटलं, शेअर करावं म्हटलं, त्यामुळं सांगितलं. समजून घ्या तुम्ही पण. थोडासा असंच सपोर्ट करत राहा. लाईव्हला येत नाही म्हणून असं मला म्हणजे नंतर लाईव्हला जुळणार नाही असं करू नका. सर्वजण या लाईव्हला आहेत सध्या, थोड्याशा अडचणी समजून घ्या तुम्ही पण. पाहूया, होईल सगळं ठीक. 2 दिवसामध्ये सगळं होईल. जेव्हा नेट भेटेल ना मग काही टेन्शन नाही. आपण रेग्युलरमध्ये लाईव्हला पण येऊ, रेग्युलर माझे व्हिडिओज पण येतील. भरपूर छान छान व्हिडिओज वगैरे पण मी शूट केलेले, तुम्ही आता याच्या अगोदर पाहालच. आणि याच्यानंतर पण मी चांगले चांगले करलच इकडचे सर्व व्हिडिओ वगैरे शूट तुम्हाला पाहायला. त्यामुळे पाहत राहा आपल्याला. पाहू, आज जर आले नेटवाले बसवायला तर थोडंसं दाखवते तुम्हाला. जर नाही आले तर मग उद्या दाखवते, उद्या आल्यानंतर. तर असं आता आपण इथून वरती आलेलोच आहोत, पाहिलेलंच आहे आपण. आता चला आता आतमध्ये दाखवते रूम कशी आहे ते. तर आपण ओपन केलेला आहे दरवाजा आणि हे बघायचं. आता थोडंसं आपण चप्पल वगैरे ठेवल्यात. आपला सर्व पसारा हा असा पडलेला आहे आता, कारण अजून आपल्याला शिफ्ट आत्ताच आपण आलेलो आहोत. इकडे हे हॉल आहे, इथं बेड आहे, त्याच्यावर झोपलेले आहेत माझे मिस्टर. इथे एक चेअर आहे आणि हे बघा इथं आपलं पाण्याचं कॅन वगैरे आहे असं. आणि आता हे थोडंसं इग्नोर करा, कारण सर्व सेटअप आपल्याला करायचं बाकीच आहे. आणि इकडे एक गॅलरी आहे, तुम्हाला दाखवते ते पण. हे बघा पूर्ण असं इकडं गॅलरी आहे. इकडं काहीतरी कूलर वगैरे ठेवलेलं होतं वाटतं. पूर्ण असं घाण आहे सध्या तरी. आपल्याला सर्व क्लीन करायचंय. चला इकडं दाखवते. हे बघा इकडे पण असं एक बेसिंग आहे, पण हे काही चालत नाही. पूर्ण झाडू वगैरे इकडं ठेवलेलं आहे. हे बघा हे किचन आहे. आता आणखीन हे माझे मिस्टर राहत होते अगोदर, आता पण म्हणजे 8-10 दिवसच्या वरी त्यांनी राहिलेलं आहे इकडं. आणि बघा इकडं हे किचन आणि हे किचन ओटा वगैरे आणि बेसिंग वगैरे एवढं घाण आहे. आपल्याला पूर्ण आता क्लीन करायचंय. खूपच घाण आहे इकडचं सध्या. हे आपलं क्वार्टर आहे आणि इकडं हे पण असे थोडंसं ठेवायला केलेलं आहे. हे आहे आपलं किचन आणि हे इकडं बाथरूम संडास आहे. आणखीन इकडे एक डोर आहे, आपण ओपन करूया. हे बघा
हे एक आहे इथं रूम आपल्याला आणखीन एक. इकडे पण आहे असं कप्पे कप्पे आहेत ठेवायला केलेले. इकडे बेड आहे. पूर्ण असं सर्व घाण आहे. आता आपल्याला भरपूर काही क्लीन करावं लागणार आहे खूपच. इकडे पण मागे एक गॅलरी आहे. हे बघा ही मागलची गॅलरी आहे. आणि हे पहा इकडे पण असं आणि हे मागे पूर्ण थोडं झाडी जंगल वगैरे आहे. हे बघा इकडे बकऱ्या वगैरे चरायला आलेलेच आहेत. इकडे ते काकाजी थांबलेत आणि पूर्ण इकडे जंगल आहे असं. आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे आता क्वार्टर असं भेटलेलं आहे. एवढं सर्व खूपच घाण आहे एकदम. आपल्याला एकदम क्लीन करावं लागणार आहे. क्लीन वगैरे करूया आता सगळं, नंतर चकपक करूया. सामान सगळं आपण आणलेलं आणखीन लावलेलं नाही. हे असं सर्व सामान इथं पडलेलं आहे. भांडे वगैरे काहीच यूज केलं नाही आपण. इंडक्शन पण आणखीन लावलेलं नाही. सर्व सामान असंच आहे. मग बाहेरून आल्यानंतर माझे मिस्टर ड्युटीवरती गेले आणि मी थोडासा आराम केला दुपारी. त्याच्यानंतर आता आपण बाहेर जात आहोत पार्सल आणण्यासाठी. लाईट गेलेली आहे. आता आम्ही बाहेर जात आहोत पार्सल खायला आणण्यासाठी. 7 वाजले तर एवढा डेंजर अंधार. गाव कुठं आहे ओळखू येत नाही, एवढं अंधार पडलेला आहे. वातावरण बिघडलंय ना, पाऊस येणार आहे त्यामुळं. रस्ते पण दिसत नाही. बरं ते आपल्या गाडीला एक्स्ट्रा फोकस लावलेला आहे जरा मोठा, त्याच्यामुळं ते एवढं आपल्याला दिसत आहे चांगलं. नाहीतर पहा पूर्ण समोर एकदम अंधार गुडूप आहे. हे बघा असला अंधार आहे. आपले ते फोकस जर बंद केले ना तर असा अंधार आहे. हे पहा कसला डेंजर आहे ना. आणि आपलं सगळ्या जंगलातून जा अवघड आहे. लावा फोकस लावा. हां हां बघा फोकस लावल्यावर आपल्याला थोडं चांगलं वाटत आहे. आता आपण जात आहोत मेन गावामध्ये. तर गावात जात आहोत. तुम्हाला वाटत आहे का समोर तिकडं गाव आहे म्हणून? पहा किती अंधार दिसत आहे. हे बघा आता लाईट आलेली आहे. आता छान वाटत आहे. आपण जात आहोत गावामध्ये. हे बघा मस्त वाटत आहे आता थोडंसं लाईट आल्यामुळे. पहा हे बघा मित्रांनो, हे रात्री आपल्या कोरचीचं वातावरण असं आहे. सर्व दुकानं वगैरे आता बंद होतच आहेत. सगळं सामसूम झालेलं आहे. आता तर सुरुवात होत आहे. 8च्या नंतर बाहेर कोणीच दिसणार नाही. दुकानं सगळे बंद होतील. कसं रस्त्याच्या कडेला सर्व गाई वगैरे बसलेले आहेत. छोटे छोटे बछडे आहेत. मस्त छोटे छोटे सर्व एका जागी बसलेत. इकडं पूर्ण बाजार भरते. तुम्हाला नंतर दिवसा दाखवते बाजारच्या दिवशी. पण दोघं मस्त आम्ही फिरत आहोत. वारं वगैरे सुटलं, एकदम गार वाटत आहे. पाऊस यायची शक्यता आहेच. पाऊस येईल असं वाटत आहे. तर मग चला पटकन आपण पार्सल घेऊया आणि मग जाऊया डायरेक्ट आता आपल्या रूमवरती आणि मस्त जेवण वगैरे करूया. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला छोटासा ब्लॉग? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असाच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.